नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकायला सुरुवात केला आहात फिरती गोष्ट. आता तसं पाहायला गेलं तर आपले जे व्हिडिओ असतात ते सगळे रॉ व्हिडिओ असतात. त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं एडिटिंग आपण करत नाहीये. त्यामुळे डायरेक्ट मुद्द्यालाच येऊयात की अनेक फिरत्या गोष्टी तुमच्यापर्यंत पण आल्या असतील. काही गोष्टी तुम्ही या कानातून ऐकून या कानाने सोडून दिलेल्या असतात. आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राची गोष्ट तुमच्या कानावर येऊन आदळली असेलच आणि ती गोष्ट तुमच्या सुद्धा ध्यानात असेलच की उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे पुन्हा शपथ घेणार आहेत. आणि हा निर्णय तिघांनी मिळून घेतलाय बरं का. म्हणजे पत्रकार परिषदेमध्ये तिघांनी मिळून सांगितलेला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी मिळून. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरनं त्यांच्या समोर कोणकोणती आव्हानं आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण आव्हानांशिवाय मुख्यमंत्री पद शोभत नाहीये. त्यांना ती आव्हानं आलीच पाहिजेत असं मला वाटतंय. आणि या आव्हानांना ते कसं टॅकल करतात हे बघण्यासारखं आहे. आता त्यातील महत्त्वाची जी आव्हानं आहेत ती आपण जाणून घेऊयात. त्यातील पहिलं म्हणजे सर्वात महत्त्वाचं ज्यामुळे यांना 230 जागा मिळाल्या ती म्हणजे लाडकी बहीण योजना. आता ही लाडकी बहीण योजना जी राबवली गेली ती इलेक्शनच्या दृष्टिकोनातूनच राबवली गेली होती. आणि त्यांच्या घोषणापत्रामध्ये एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील किंवा भाजपचे देवेंद्र फडणवीस या तिघांच्याही घोषणापत्रात एकंदरीत महायुतीच्या घोषणापत्रात त्यांनी म्हणलं होतं की 2100चा हप्ता करू आम्ही. 1500चा हप्ता वाढवून 2100चा करणार आहोत. आणि त्याला मुनगंटीवारांनी निवडणूक झाल्याबरोबर जाहीर केलं की 1500चा हप्ता जो वाढवून 2100 होणार आहे तो पुढच्या भाऊबीजेला होईल. म्हणजे 1 वर्षाचा काळ आहे त्याला. पण या लाडक्या बहीण योजनेमुळे जो महाराष्ट्रावर आर्थिक ताण निर्माण होतोय, आर्थिक ताण म्हणतोय मी, त्या आर्थिक ताण देवेंद्र फडणवीस कसं कमी करतील आणि कोणत्या निकषातून कोणत्या लाडक्या बहिणींचं नाव हे कट करतील. आता तसं पाहायला गेलं तर दिव्य मराठीमध्ये म्हणजे दैनिक दिव्य मराठीमध्ये एक लेख सुद्धा आला होता की आता निकष जराशे कठीण होतील आणि ज्या महिलांना 1500 रुपये मिळालेले आहेत त्यांची जे कागदपत्र आहेत पुन्हा एकदा चेक केले जातील. ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी आहे अशा लोकांचं नाव वगळण्यात येईल. त्याच्यानंतर ज्या घरामध्ये 2 महिला लाडक्या बहीण योजनेचा फायदा घेत आहेत आणि 3ऱ्या महिला सुद्धा घेत असतील तर त्या 3ऱ्या महिलेचं नाव वगळण्यात येईल. म्हणजेच 2च महिलांना एका घरामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येईल. अशा अनेक गोष्टी लाडक्या बहीण योजनेमध्ये बदल होऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही योजना पुढे किती वर्ष चालू राहील आणि दरवर्षी किती महिला ऍड होत जातील हे सुद्धा बघण्यासारखं आहे.